करील आनंदवाडी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष गुरुनाथ तारी साहेबांना आपण एक विशेष सन्मान आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून केला जातोय, ज्याने सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील मांगले नावाच्या छोट्याशा गावापासून सुरुवात केला क्रिकेटचा प्रवास आणि आज मात्र आखाती देशांपर्यंत टेनिस क्रिकेट खेळता खेळता MPL महाराष्ट्र प्रीमियर लीग आली। खूप मोठ्या प्रमाणावर तिकडे विकेट घेतल्या, त्यांची दखल महाराष्ट्राच्या संघाने घेतली, MCA ने घेतली आणि महाराष्ट्राच्या संघात खेळण्याचा ज्यांना बहुमान मिळालेला आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने। मी गुरुनाथजी तारी सरांना विनंती असणार आहे, आपण सन्मानित करायचं आहे टेनिस क्रिकेट मधील हा एक जबरदस्त खेळाडू विजय पावले। विजय, तुम्ही आणखी खूप सारी प्रगती करावी, प्रचंड इच्छाशक्ती आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सातत्यपूर्ण कामगिरी ज्यांनी केली आहे। गोलंदाज म्हणून कारकीर्द एवढ्या मोठी करणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु विजय यांना आम्ही कित्येक वर्ष पाहतोय। भेदक गोलंदाजी, व्हेरिएशन, त्याचबरोबर मोक्याच्या क्षणी फलंदाजी, हे सगळे काही विजय पावलेने कित्येक वर्ष केलं आणि त्याच्याबरोबर कित्येक किलोमीटरचा प्रवास सुद्धा केलाय आणि हे करत असताना लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील सध्या चांगली छाप सोडतात। त्यामुळे आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने विजय पावले महाराष्ट्र खेळाडू त्यांचा केला जातोय विशेष सन्मान। खूप खूप अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा विजय। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल शाकिब इलेव्हन ने टॉस जिंकला, माफ करा, आणि बॅटिंग घेतली। तर शाकिब इलेव्हन विजय दुर्गने ते टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली। दुसरा बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, एक्स्ट्रा कव्हरला येतो आणि बॉल अडवतोय, रनआउट संधी आहे आणि तोपर्यंत एक धाव मिळेल रोहनला। मागच्या मॅच मध्ये एक चांगला फटका मारला होता रोहनने, परंतु डीप मध्ये ग्लेनने त्याचा झेल टिपला होता। आता ही सुरुवात चांगली मिळाली आहे, दुसऱ्या बॉलवर खातं उघडलं जात आहे आणि धावा कराव्या लागतील साकिब इलेव्हन विजय दुर्गला। बॅटिंग घेतली आहे तर लक्ष चांगलं सेट करावं लागेल। यानंतर होणारा सामना बांदेश्वर बांदा, आपण तयार राहायचंय। या मॅच मधून जो संघ जिंकेल तो तुमच्या विरोधात खेळेल, बांदेश्वर बांदा। नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन असतील आणि शेवटच्या मॅच मध्ये मिसबा हॉलिडेज कात्रळी खेळेल। शॉर्ट बॉल हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर, परफेक्ट हुक शॉट, येतोय चौकार। एस डीजे येऊ द्या, येऊ द्या, नको आता राहू द्या।
कांबळेच्या बॅट मधून एक चांगला हुक शॉट, त्यावर 4 धावा इथे मिळवल्यात. चांगलं टेलिकास्ट, ऍक्शन रिप्लेच, रिव्हर्स स्वीप, गॅप मध्ये चाललाय पॉइंटचा क्षेत्ररक्षक, फुटबॉल चा प्रयत्न, अंपायरचा सिग्नल नो बॉल आहे, म्हणजेच धावा मिळतील 5. फुल टॉस, हवेत खेळ आहे, फिल्डर आहे, क्षेत्ररक्षक येतोय खाली, झेल पकडलाय परंतु फ्री हिटचा बॉल आहे, त्याच्यामुळे 1 धाव मिळेल विक्रांत कांबळेला. टीमची धावसंख्या 11 धावा. पहिलं सत्र या मॅच साकिब 11 विजय दुर्गने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई धमाका KGM 72 च्या अगेन्स्ट. या मॅच मध्ये जिंकावंच लागेल कोणत्याही एका संघाला. जर या मॅच मध्ये पराभूत झालात तर स्पर्धेच्या बाहेर. डू डाय मॅच, ऑन साइडला खेळलाय फटका, स्क्वेअर लेग आहे, डीप मध्ये धावतायत 2 फिल्डर बॉलच्या मागे, शेवटी बॉल अडवला आणि 2 धावा मिळतायत रोहन भोसलेला. चांगली फलंदाजी रोहन भोसलेची. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 13. सुरुवात चांगली आहे साकिब 11 विजय दुर्गची. जी सुरुवात त्यांना पाहिजे होती ती आतापर्यंत मिळाली आहे. 5 बॉल मध्ये 13 धावा आल्यात पॉवर प्लेच्या दरम्यान. तुम्ही पाहता आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 5 षटकांचा हा सामना आहे. इथून पुढील सर्व सामने 5-5 षटकांचे असतील. पहिले जे 2 सामने असतात ते 6-6 ओव्हरचे खेळवले जातात या स्पर्धेच्या फॉर्मॅटमध्ये. उद्या देखील ग्रुप डी असेल. पहिले 2 सामने 6-6 ओव्हरचे आणि त्याच्यानंतर 5-5 षटकांच्या मॅचेस. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम साकिब 11 विजय दुर्गची धावसंख्या स्कोअर बोर्डवर बिनबाद आतापर्यंत 13 धावा. शेवटच्या बॉलवर बीट झाला रोहन भोसले. चांगलं टेलिकास्ट tenniscricket.in एक सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मनोहरजी बांदेकर साहेब, आपणास विनंती असणार आहे, सलगर अमृत तुल्यचे बंटी जोशी साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा सन्मान या ठिकाणी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करायचा आहे. सलगर अमृत तुल्य अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्याही माध्यमातून आणि कमिटीला सहकार्य देखील वेळोवेळी सलगर अमृतुल्यच्या माध्यमातून, चहा त्यांच्या माध्यमातून अमृततुल्य, चहा नाही तर नव्हे तर अमृत म्हणतात कलियुगातलं. आणि बंटी जोशी सर, आपलं मनापासून या ठिकाणी आम्ही आभारी आहोत आणि आम्ही देखील सलगर अमृततुल्यचा गेली 3 दिवस आस्वाद घेत आहोत. फोटो कॉम्बॉक्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. रोहित खरात गोलंदाजीसाठी. पहिले षटक जे पॉवर प्लेचं होतं ते संपले. नॉन पॉवर प्ले ओव्हर्स मध्ये आता गोलंदाजी करताना दिसेल रोहित खरात. पहिला बॉल फुलर लेनचा होता, खूप छान वळवलाय मनगटाच्या सायाने. डीप मध्ये फिल्डर आहे, मिड विकेट पर्यंत येत आहेत तोपर्यंत सिंगल मिळते विक्रांत कांबळेच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 14. तुम्ही पाहताय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं हे 22वे पर्व. दिमागदार, शानदार, परंपरा लाभलेली स्पर्धा, कोकणातली आणखीन एक मानाची, अभिमानाची, सन्मानाची स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. 3री रात्र या स्पर्धेची. चर्चा होते आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाची. स्विच हिटचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कव्हर्सला मारलाय रोहन भोसलेने षटकार.
संधी आहे रोहनकडे मोठा फटका मारण्याची, परंतु रोहितला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे. पुन्हा एकदा स्विच हिट, हा देखील पॉइंटला उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे, रोहन भोसलेच्या पॅट मधून आणखीन एक दमदार षटकार. दमदार फलंदाजी त्याच्याकडून, 2 मोठे फटके त्याने मारलेत, हे महत्वाचे फटके आहेत. धावा येत आहे, टीमची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली आहे. दोन्ही उलटे फटके, स्विच हिट, रिव्हर्स स्वीप, खूप महत्वाचे फटके आता मानले जातात या फटाफट क्रिकेटमध्ये, कमी ओव्हरच्या क्रिकेटमध्ये. हा बॉल हलक्या हाताने पुश केलाय, सिंगल इथे मिळते. बॅकफुटला जात असताना डिफेन्सिव्ह फटका, सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पुढे जाते. धावा झाल्यात 28. ओव्हर नंबर सेकंड इन प्रोग्रेस. चांगलं लक्ष इथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न साकिब 11 विजय दुर्गचा. टॉस जिंकला, कॅप्टनने सांगितलं आम्ही फलंदाजी करणार. मागच्या मॅच मध्ये चुका झाल्या फलंदाजीमध्ये, हेच त्याचं सांगणं होतं, परंतु या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली आहे. चांगला फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे गॅप मध्ये, 1 बाउन्स, चांगलं क्षेत्ररक्षण. वाह, काय दर्जा तिथे दाखवला फिल्डिंगचा. एकच धाव मिळेल. नागेश, चांगले क्षेत्ररक्षण नागाचं, चांगली फिल्डिंग तिथे करत असताना धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. 29 धावा झाल्यात फलकावर. 2 बॉल अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा उलटा फटका, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न करतोय, शरीराने बॉलला अडवलं. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न होतो आणि 2 धावा मिळतील रोहन भोसलेला. 31 धावा फलकावर, शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. साकिब 11 विजय दुर्गने टॉस जिंकला, बंड्याने निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा. आतापर्यंत तो योग्य ठरत असताना श्रीलेश आंब्रेने हा निर्णय घेतला आणि तो आतापर्यंत योग्य ठरवलाय. रोहन आणि त्याचबरोबर विक्रांतने. चांगला ड्राईव्ह इथे, मिड ऑफला फिल्डर आहे, धाव घ्यायची आहे आणि आता रनआउटची संधी आहे, परंतु त्याही संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. ओव्हरथ्रो होतोय, 1 धाव मिळते रोहन भोसलेला. ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत साकिब 11 विजय दुर्ग 32 धावा. 32. डीजे सुरभीकडे जाऊया. हुझेफा आलाय गोलंदाजीसाठी. एक हात सुटलाय तरी देखील अंतर मिळते का पाहावं लागेल. फिल्डर आहे खाली आणि मात्र विकेट मिळाली आहे. रोहन भोसले आउट.
इतकी चांगली फलंदाजी झाली नव्हती, परंतु आता आत्मविश्वास आहे, चांगला खेळ करावा लागेल. रोहन भोसले चांगला खेळलाय. टीमची धावसंख्या 32, तिसरं षटक सध्या सुरू आहे. मागच्या मॅच मध्ये या टीमने फक्त 38 धावा केल्या होत्या. साकिब 11 विजय दुर्गने 6 ओव्हरच्या मॅच मध्ये, आणि तो सामना सोपा झाला होता. बांदेश्वर बांदा या टीमसाठी ते जिंकले होते. प्रसन्न पाटीलने 3 विकेट घेतल्या होत्या त्या ओव्हरमध्ये 2 ओव्हरच्या दरम्यान, आणि तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरला होता. आज गोलंदाजानेच मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेतले तिन्ही मॅच मध्ये. विजय पावले पहिल्या मॅच मध्ये 9 धावा 3 विकेट. सेकंड मॅच प्रसन्न पाटील 3 धावा 3 विकेट. थर्ड मॅच भूषण गोळे 14 धावा 3 विकेट. आज गोलंदाजानेच मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जिंकलेत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. हे मात्र विशेष. काल फलंदाज गाजवत होते. 2 रात्रीमध्ये फलंदाजाने देखील चांगली कामगिरी केली आहे. काल फलंदाज पहा, महेंद्र मागे, बंटी बद्रिके, विशाल चहा यांनी मॅन ऑफ द मॅच जिंकलेत. ओमकार पोकळे हा देखील फलंदाजच होता. रोहित खरात हा देखील फलंदाजच होता, ज्यांनी काल मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जिंकले. पहिल्या दिवशी कृष्णा सातपुते, प्रथमेश ठाकरे, थॉमस डायस, विकी मुंडे, आकाश चिंदारिया हे सर्व फलंदाज होते ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. फक्त एकच गोलंदाज होता फिरोज, ज्याने 3 विकेट घेतल्याने लास्ट मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला. आज मात्र गोलंदाजांनी गाजवली ही स्पर्धा. कमी गतीने टाकलाय, स्वीप केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विक्रांतच्या बॅटमधून चौकार. विकेट. विक्रांत चांगला खेळतोय. 15 धावांची खेळी त्याने साकारली आहे. चौफेर खेळला आतापर्यंत. उलटा फटका, क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी, नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो करायला पाहिजे होता, आणि तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. टीमची धावसंख्या 38, तिसरं षटक सध्या सुरू आहे. तुम्ही पाहताय आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 नवीन पर्व, 22वं वर्ष. चर्चा या स्पर्धेची अखंड महाराष्ट्रभर सातत्याने होत राहिली आहे. 3 लाखाचं प्रथम पारितोषिक, 1.5 लाखाचं द्वितीय पारितोषिक. मालिकावीरासाठी दिली जाईल एक हिरो HF100 बाईक. शॉर्ट बॉलचा वापर, चांगला खांद्याचा वापर करत असताना गोलंदाज हुझैफा चांगला बाउन्सर टाकलाय. हुझैफाने 5 धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये. अक्कूच्या बरोबर कानाचं माप घेत बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली लाईन. इट्स अ परफ्यूम डिलिव्हरी. परफ्यूम बॉल याच्यासाठी म्हटलं जातं कारण लेदर बॉल जो असतो त्याला चामड्याचं वेष्टन असतं, आवरण असतं, त्याचा एक सुवास दरवळतो नाकाजवळून गेल्यावर. यावेळेला टॉपेज, क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. शॉर्ट कव्हरला बॉल, आणि 2 धावा इथे अक्कूला मिळतील. नशिबाची साथ मिळते. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर साकिब 11 विजय दुर्गची धावसंख्या 40, 1 फलंदाज बाद. या आपण ऐकूया डीजे सुरभीचं चांगलं संगीत. प्रेक्षक, या काकांची एनर्जी कधीच कमी होत नाही. रेडबुलचं ब्रँड अँबॅसिडर यांना करायला पाहिजे, कारण एनर्जी ड्रिंक म्हटल्यानंतर हेल, रेडबुल चर्चेमध्ये असतात. स्टिंग तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 4थ्या षटकाला सुरुवात होते. 1 धाव इथे मिळेल. मोनू आलाय गोलंदाजीसाठी. मोनू यादव
जोगेश्वरी परिसरातील हे सर्व खेळाडू कुर्ला, जोगेश्वरी, वडाळा या परिसरातून क्रिकेट खेळत आलेले आहेत. साकीनाका, अंधेरी आणि हे सर्व खेळाडू एकत्रित येऊन या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. मुंबईचे हे सर्वच खेळाडू आहेत. मोनू पुढचा बॉल घेऊन अक्कूसाठी पुढे टाकलाय बॉल. ओव्हर द बॉलर हेड, स्ट्रेट मारलाय. फटका डीप मध्ये फिल्डर येतोय. प्रयत्न आहे, चांगला क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळतील अक्कूला. टीमची धावसंख्या 43 धावा फलकावर लागल्यात. पार्टनरशिप हळूहळू 11 धावांची झाली आहे. जसा आउट झाला रोहन भोसले त्याच्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न केला जातोय अक्कू आणि विक्रांतकडून. धावा झाल्या 43. पुढचा बॉल थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल. बंटी केरकर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्ट्रायकिंग एंडला उमेश मांजरेकर प्रसिद्ध खेळाडू. पुन्हा एकदा टप्प्यावर गोलंदाजी सुरू आहे. बंटी केरकर यांच्याकडे पाहिलं फलंदाजाने आणि सलग दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय. हे सांगत असताना बंटी केरकर, कारण फलंदाज थोडासा शफल होतोय हे त्यांनी हेरलं, पाहिलं आणि पहा बरोबर ऑफ स्टंपच्या बाहेर मागचा पाय पहा त्याचा कुठे. त्यामुळे बंटी केरकर यांचा निर्णय योग्य आहे. सलग 2 डॉट बॉल. हा बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे तिथे. हुझेफा 1 धाव इथे मिळेल सिंगलच्या बरोबर. टीमची धावसंख्या 44. शेवटचा बॉल या षटकातला. 44 लॉस ऑफ 1 विकेट. काल शेवटच्या मॅच मध्ये 63 धावा देखील चेस झाल्या होत्या. रोहित खरात या खेळाडूने 42 रन केले होते. 5 षटकार मारले होते. काल महेंद्र मागेने 32 केल्या स्पर्धेमध्ये 5 षटकार मारले होते. आज षटकार पाहायला मिळालेले नाहीयेत प्रेक्षकांना. पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅनला येतोय विक्रांतच्या बॅट मधून चौकार. जाते आणि कुवेत वरून समीर दापोकर यांचे मित्र मोहसिन चिट्टे यांच्याकडून शाकिब इलेव्हनच्या फलंदाजांसाठी 3 बॉलवर 3 षटकार मारले तर 2,500 रुपयाचं रोख पारितोषिक आणि शाकिब इलेव्हनच्या गोलंदाजाने जर हॅट्रिक घेतली तर 2,500 रुपयाचं पारितोषिक हे इंडियन करन्सी मध्ये दिलं जाईल. धन्यवाद मोहसिन चिट्टे, आपलं मनपूर्वक आभार. बॉल हवेत आहे. फिल्डर मागे धावतायत. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. दुसरा धावेचा प्रयत्न इंडियन करन्सी मध्ये याच्यासाठी दिलं जाईल कारण शेवटी कन्वर्ट करायला जर तुम्ही गेलात तर ते जास्त पैसे होऊ शकतात. म्हणजे कुवेत, दुबई, शारजा या परिसरामध्ये, कतार इथपर्यंत ही स्पर्धा पाहिली जाते आणि आमचे हे सर्वच बांधव त्या परिसरामध्ये काम करतात. ही महत्वाची गोष्ट आहे. हा बॉल मागे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगला. मग अशी उल्लेख केला होता शाकिब इंजिनिअरिंग सारखी एक मोठी फर्म आहे, एक मोठी कंपनी आहे सबीर धोपावकर साहेब यांची आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. मुंबई धमाका KGM चे संघ मालक सईद खान, सईद उल रहमान खान यांनी हा संघ बांधलाय. अंपायरचा सिग्नल लेग बाय. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर लेग बाय बरोबर 51-50 अप. 51 धावा फलकावर लागल्यात. साकिब इलेव्हन विजय दुर्गच्या. टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. 220च्या स्ट्राईक रेटने खेळलाय. 3 बॉल संपलेत. 3च बॉल शिल्लक आहेत. या पहिल्या सत्रातले धावा झाल्यात 51. फलंदाजीसाठी विक्रांतने उडवला बॉल. प्रॉपर टायमिंग.
षटकार येत नव्हते आणि आला आता एक उत्तुंग षटकार विक्रांतच्या बॅट मधून 6 धावा. स्लॉट आउट ऑफ द प्लॉट. बॉल स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर चाललाय. षटकार येतो, चांगलं टायमिंग विक्रांतच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पाय टाकला, हेलिकॉप्टर उडवलाय स्क्वेअर लेगला. बॅक टू बॅक दुसरा षटकार. विक्रांत कांबळे ही इज ऑन फायर नाव. आता सलग तिसरा षटकार येईल का, आणि आला तर 2,500 रुपयाचं पारितोषिक देखील मगाशीच लावलंय. शाकिब 11 या टीमच्या फलंदाजांसाठी. कुवेतवरून चिट्टे साहेब यांच्या माध्यमातून, आणि सलग तिसरा आला तर 2,500 रुपयाचं पारितोषिक इंडियन करन्सी मध्ये दिलं जाईल. पाहूया तिसरा षटकार मारतोय का फलंदाज विक्रांत कांबळे. 12 बॉल मध्ये 34 धावांची अफलातून खेळी त्याने साकारली आहे. मी मगाशी चर्चाच करत होतो की आज गोलंदाज मॅन ऑफ द मॅच जिंकतायत पारितोषिक, परंतु हा फलंदाज याने दाखवलंय चांगली फलंदाजी करून. शेवटचा बॉल बरोबर चालला विकेट कीपरच्या दिशेने. शेवटचा बॉल चांगल्या टप्प्यावर, आणि ते पंचांनी निर्णय कळवलाय हा डॉट बॉल, आणि आय थिंक बॅटरने घेतलाय DRS व्हाईट बॉल साठी. पाहूया शेवटच्या बॉलची कहाणी काय असेल. विष्णू प्रभू पंचांच्या भूमिकेत आहेत टीव्ही अंपायर. आता ते निर्णय देतील. आमचे गुणलेखक सुनीलजी तांडेल यांच्या अगदी बाजूलाच ते राहतात, आणि त्यांचा निर्णय आहे फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे, त्याच्यामुळे हे सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर साकिब 11 विजयदुर्ग या टीमची धावसंख्या आहे 63. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 64 टू विन. मुंबई धमाका KGM 72 ला धावा करायच्या त्या मॅच मध्ये 64. दुसऱ्या डावाची कहाणी या आपण समालोचन कक्षात ऐकूया चंद्रकांत शेट्टे यांच्या जुबानी. धन्यवाद. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये कीर्ती सेल्स मोबाईल गॅलरी यांच्या माध्यमातून स्मार्ट वॉच प्रेक्षकांसाठी आहे, आणि तुम्हाला फक्त 10 रुपयाचं कुपन घ्यायचंय. मॅच अंतिम टप्प्यामध्ये ज्या वेळेला जाईल आजच्या रात्रीमध्ये, शेवटच्या सामन्याच्या पहिल्या इनिंग नंतर ड्रॉ केला जाईल, आणि प्रेक्षकांना दररोज एक स्मार्ट वॉच जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर कीर्ती सेल्स कडून मॅन ऑफ द मॅच मध्ये देखील एक ब्लूटूथ हेडसेट इथे दिला जातोय. त्याच्यासाठी कीर्ती सेल्स चे मालक प्रवीणजी वातकर प्रोप्रायटर आपलं मनपूर्वक आभार.
धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आज तिसरी रात्र या स्पर्धेची एक महत्वाचा सामना सुरू आहे, परंतु उद्या देखील इकडे चांगल्या मॅचेस पाहायला मिळणार आहेत. रणझुंजार वैभववाडी उद्या या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध परी-11 विदर्भ म्हणजे चंद्रपूर. त्याचबरोबर जर पाहिलं तर यशवंत भाऊ पाचंगे आणि सिरसाट स्पोर्ट्स पुणे, आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर तिरुपती सावर्डे. उद्या देखील 4 बलाढ्य संघ इकडे खेळताना पाहायला मिळतील. म्हणजे उद्या या ठिकाणी मोठे संघ उद्या देखील पाहायला मिळणार आहेत. परंतु किशोर कुबल साहेब, एक अनोखा रेकॉर्ड इकडे होईल आनंदवाडीमध्ये. तो कसा सांगेल? या अगोदरच्या मॅच मध्ये बांधा खेळताना पाहायला मिळाली होती, आणि असं म्हटलं जातं चांद्यापासून बांद्यापर्यंत. चांदा म्हणजे चंद्रपूर. योगायोगा पहिली अशी महाराष्ट्रातील स्पर्धा असेल. चांद्याची टीम आहे आणि बांद्याची सुद्धा टीम आहे. उद्या चंद्रपूर म्हणजे चांदा खेळणार आहे, आज बांदा खेळतंय, आणि आनंदवाडीत तो विक्रम झालेला आहे. चालू मॅच आपण पाहू शकता. मुंबई धमाका विरुद्ध साकीब 11 विजयदुर्ग. विजयदुर्ग संघाने पहिली बॅटिंग केली, 63 धावा बनवल्या. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र या ठिकाणी मुंबई धमाकाला. मुंबई धमाका हा संघ देखील धमाके करायला तयार आहे. त्यांचाही संघ जर पाहिलं तर सईद खान यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता समीर धोपावकर साहेबांचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय, आणि सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. नागेश वाडेकर आणि मनीष शिंदे ही जोडी मैदानात. दोन्ही संघांनी आपला पहिला सामना गमावला होता, परंतु एक नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न त्यांचा इकडेही आहे. मुंबई धमाका KGM 72, दुसऱ्या बाजूला साकीब 11 विजयदुर्ग यांच्यातील सुरू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 63 धावा झाल्या, 64 करायच्या आहेत, 5 षटका आहेत, आणि आता मात्र 2 मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. मनीष शिंदे स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकला नागेश वाडेकर, गोलंदाजीसाठी श्रीलेश आमरे. श्रीलेश बिंगा या नावाने सुद्धा ओळखले जातात. पाहूया डोंगरीचा बंड्या. मॅचला होते सुरुवात. दुसरा डाव, 64चा पाठलाग. पहिलाच बॉल, आणि पहिल्याच बॉलवर दांडी 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 गुल. पहिल्याच बॉलवर विकेट घेतली गेली आहे, आणि इकडे आत्मविश्वास तर मिळवलाय श्रीलेश आमरे यांनी. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून देखील श्रीलेश आमरे पाहायला मिळतात. डोंगरी परिसरातील स्थानिक संघांसाठी क्रिकेट त्यांनी गाजवलंय. त्याचबरोबर जर पाहिलं तर SP 11 दादर संघासाठी देखील क्रिकेट खेळले श्रीलेश यांनी. परंतु दुसऱ्या बाजूला जोगेश्वरी येथील युवा खेळाडू चर्चेत आहेत, ज्यांनी मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी केली होती. रोहित खरात. 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात जरी या अगोदरची मॅच पहा कमी धावसंख्येत सुद्धा रंगली, काही मॅचेस जास्त धावसंख्येचा पाठलाग होताना देखील पाहायला मिळतोय. म्हणून तर हा खेळ आपल्याला आवडतो, क्रिकेट.
पहिलाच बॉल आल्या आल्या गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. एक धाव तर घेतली, दुसरीचा कॉल दिलाय, परंतु साथीदाराने मात्र सकारात्मक प्रतिसाद नाही दिला. धोका संभवू शकत होता, म्हणून मात्र नागेश म्हणले हरकत नाही, एकच घेऊयात. आणि धावसंख्येला सुरुवात झाली आहे. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. कोकणातील एक मानाची स्पर्धा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून देखील संबोधली जाणारी क्रीडा स्पर्धा. जिल्ह्यात बऱ्याचशा क्रिकेटच्या स्पर्धाही होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले संघ आहेत, चांगले खेळाडू देखील आहेत आणि एक मानाची स्पर्धा आपण सध्या पाहतोय आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाची. बिग हिट, बॅटच्या रडार मध्ये बॉल होता आणि भिरकावून दिला गेला सीमारेषा पार. षटकार. यांच्याकडून दोन्ही समालोचकांसाठी विशेष पुरस्कार प्राप्त झाला 1,000 रुपयाचा. त्यांचा मी मनापासून आभारी आहोत. हो हो, यावेळेला बॅकफुटला गेले, बॉलला मात्र गरकन फिरवलं आणि यष्टीरक्षकांकडे पाठवलं. एक मोठा फटका आला, जशाच तसं प्रत्युत्तर. आता बॅट्समन सांगतायत मी मुंबईकर आहे आणि बॉलर सुद्धा सांगतायत मी सुद्धा मुंबईकरच आहे. त्यामुळे इकडे दोघांचेही या ठिकाणी कुरकुड्या करण्याचा प्रयत्न असणार आहे. धावसंख्या 7 आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता पाहायचंय. ओ हो हो हो, येते विकेट, डायरेक्ट हिट.
तोपर्यंत या ठिकाणी पहिला हात लागला कळवलं जात आहे. 8 धावा धावफलकावर आहेत. रोहित प्रयत्न करतायत आपल्या टीमसाठी. एक षटकार देखील आलाय पहिल्याच ओव्हरमध्ये. हो बिग हिट करण्याचा प्रयत्न थोडेसे सफल झाले होते, परंतु यावेळेला पुन्हा एकदा श्रीलेशने कमबॅक केलंय आणि पहिलं षटक संपल्यानंतर 64चा पाठलाग करायचा असताना धावसंख्या झाली आहे 8. म्हणजे अजूनही 4 षटकांमध्ये 56 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. हा गोलंदाजांसाठी देखील पुरस्कार आहे. साकिब 11 विजयदुर्गच्या गोलंदाजांनी जरी हॅट्रिक घेतली तर त्यांच्यासाठी देखील पुरस्कार आहे तब्बल 2,500 रुपयाचा. मोहसिन चित्ते जे साकिब 11चे समर्थक आहेत, समीरजी धोपावकर साहेब यांचे मित्र आहेत कुवेतचे, त्यांच्याकडून पुरस्कार असणार. गोलंदाजासाठी सुद्धा तब्बल 2,500 रुपयाचा असणार आहे जर हॅट्रिक घेतली तर. डीजे साकिब 11 विजयदुर्ग या संघाच्या विरुद्ध सईद खान एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला देखील जर पाहिलं तर पलाटे संघ मालक समीरजी धोपावकर साहेब आहेत. बिग हिट, लांब 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 लचक षटकार. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आगमन होतंय एकनाथजी तेली साहेब यांचं. या स्पर्धेसाठीची मालिका वीराची जी मोटरसायकल बाईक आहे कुलस्वामिनी कृषी विकास सेवा केंद्र कुणकेश्वरचे सर्वा एकनाथजी तेली साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून पुरस्कार मोटरसायकल बाईक जी दिली जाते, ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली आहे ते या ठिकाणी आगमन होत आहे. कुलस्वामिनी कृषी विकास सेवा केंद्र कुणकेश्वर या ठिकाणी विविध प्रकारचे कीटकनाशके त्याचबरोबर बुरशीनाशके, तणनाशके, बी बियाणे, शेती उपयोगी अवजारे आणि सर्व प्रकारच्या खतांचे होलसेल आणि रिटेल विक्रेते आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मालिकावीर पुरस्कार देणारे एकनाथजी तेली साहेब आपलं हार्दिक असं स्वागत असेल आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून 14 धावा. यावेळेला बॅकफुटला जात बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता पॉइंटला. गोलंदाजीसाठी दादर प्रभादेवी परिसरातील खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील एक ताकदवर फटका येताना पाहायला मिळतोय. गॅपमध्ये जातोय का पाहायचं आणि हो गेला देखील आहे. नागेश वाडेकर ऑन फायर. 4 धावा चौकार. टीमसाठी धमाके 2 केले त्या ठिकाणी नागेश वाडेकर. अंधेरी परिसरातील एक युवा खेळाडू म्हणून चर्चा आहे नागेश वाडेकर यांचे देखील, परंतु गोलंदाज देखील मुंबईकर आहेत आशिष कौशिक. यावेळेला पुन्हा एक ताकदवर फटका येताना पाहायला मिळाला. स्ट्रोक प्रयत्न होतोय परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. तिकडे धावसंख्या 1 ने पुढे जाते. पहा पहिल्या षटकात थोडंसं संत सुरुवात झाली होती, परंतु या षटकात सुरुवात धमाकेदार होताना पाहायला मिळते. 20 बॉलमध्ये अजूनही 45 धावांची आवश्यकता. 19 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. रोहित खरात यांच्याकडे देखील क्षमता आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये ती आपण पाहिली. जोगेश्वरीकर आहेत. साकिब 11 विजयदुर्ग 64 धावांचा पाठलाग त्यांच्या विरोधात मुंबई धमाका या टीमला करायचा आहे. आशिष कौशिक आणि समोर जर पाहिलं तर रोहित खरात यांना आपण पाहतोय. मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, 22 वर्षाची परंपरा असणारी स्पर्धा, आनंदवाडी ग्रामस्थांची असणारी स्पर्धा.
पण बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा गावांमध्ये शहरांमध्ये स्पर्धा होतात, परंतु छोटीशी वाडी आज महाराष्ट्रभर चर्चेत आलेली आहे आणि नाव आहे आनंदवाडी. आणि कशाच्यामुळे? क्रिकेटच्या खेळामुळे, आयोजनामुळे आज आनंदवाडी या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे. उद्या अगदी चंद्रपूरचा संघही खेळेल. उद्या सावर्डे संघ देखील इकडे खेळताना पाहायला मिळणार आहे. हो हो, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. उद्या या ठिकाणी रणझुंजार वैभववाडी, परी 11 विदर्भ चंद्रपूर, यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स पुणे आणि तिरुपती सावर्डे म्हणजे 4 महाराष्ट्रातील ताकदवर संघ या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत आणि 4 वेगवेगळ्या विभागातील आहेत. एक विदर्भातील संघ पाहायला मिळणार आहे, एक रत्नागिरीमधील संघ पाहायला मिळणार आहे, एक सिंधुदुर्गातील संघ पाहायला मिळणार आहे, एक पुण्यामधील संघ पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे उद्याचा दिवस देखील सगळ्यांच्याच साठी महत्त्वाचा असणार आहे. आणि निर्णय येतोय, खेळाडू नाबाद असेल, नॉट आउट. काही महत्वाचे डिसिजन असतात, थोडासा वेळ लागतो आणि लागला तरी चालेल, परंतु बेस्ट देण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि हे 4ही पंच तोच प्रयत्न करतायत. 20 धावा धावफलकावर आहे. आशिष प्रयत्न करतायत. आशिष यांच्याकडे व्हेरिएशन आहे, मागील मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती त्यांनी, आताही त्यांचा तोच प्रयत्न असणार आहे. मालिकावीराचा पुरस्कार ज्यांनी दिलाय ते एकनाथजी तेली साहेब यांचं आगमन झाले मंचावर. एक मोटरसायकल बाईकची FZ चावी इकडे सापडलेली आहे. काही ओळख असेल तर ती या ठिकाणी सांगायची आणि घेऊन जायची. यावेळेला वेगळाच फटका खेळला आणि पाठवला देखील सीमा रेषा पार.
संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलेलं आहे आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीवर. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाची ही स्पर्धा, छोटंसं गाव परंतु आज महाराष्ट्रभर चर्चेचा विषय. का नाही होणार? 22 वर्षाची परंपरा जपली आहे, भव्य दिव्य असं आयोजन केलंय, मोठमोठी पारितोषिकं आहे, शिस्तबद्ध आयोजन आहे, प्रेक्षकांची गर्दी आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर चांगल्या मॅचेस, चांगले खेळाडू सुद्धा आहेत. त्यामुळे चर्चा तर होणारच क्रिकेटची. आनंदवाडी आणि आनंदवाडीचं क्रिकेट. त्यावेळेला थोडेसे जास्त सफल झाले होते. खेळला मात्र ऑन साइडला हा चेंडू, एक धाव तिकडे घेतली गेली, एका धावेने धावसंख्या पुढे जाते. खूप महत्वाचं षटक असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते 27 वर. 17-37 हे 5 बॉल निर्णायक असतील. परंतु समोर जर पाहिलं तर आता नागेश वाडेकर पुन्हा एकदा. तुम्हा आम्हा सर्वांचा आवडता आणि लाडका क्रिकेटचा खेळ आज आपण पाहतोय. आनंदवाडीमध्ये देवगड तालुक्यामध्ये हापूस आंब्याचा साठी प्रसिद्ध असणारा हा देवगड क्रिकेटसाठी सुद्धा आनंदवाडीने प्रसिद्ध केला. हो 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 हो, दांडी 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 गुल. इम्पॅक्ट म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत मॉर्कल, राकेश मॉर्कल उझेपाच्या ऐवजी आहेत. तसेच या स्पर्धेसाठी मालवणचं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अनंता पाटकर दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अनंताजी आपल्या या ठिकाणी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हार्दिक असं स्वागत असेल. अनंत पाटकर. पुन्हा एकदा मॅचकडे जाऊयात आपण. 16 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकात जास्त धावा नाही आल्या, दुसऱ्या षटकात त्या आल्या आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात झाल्यानंतर एक महत्वाची विकेट म्हणजे जे जबरदस्त बॅटिंग करत होते, 3 षटकार मारले होते नागेश यांनी आणि ते बाद झालेत. आणि आता राकेश मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील या ठिकाणी राकेश. वडाळा अँटॉपिल परिसरातील खेळाडू आहेत, बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर रोहित खरात आहेत. इकडे आपण पाहू शकता धावा येताना पाहायला मिळत आहेत. विनास आयास बहाल करण्यात आल्या या ठिकाणी धावा 5 व्हाईट बॉल प्लस 4 धावा येताना पाहायला मिळतील. हे पण
आता 32 धावांची आवश्यकता. मॅच पुन्हा एकदा रंगात येताना पाहायला मिळते. राकेश हो यावेळेला शेवटच्या क्षणी लेटकट करण्याचा प्रयत्न. याही वेळेला बॉल पाठीमागे निघाला. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल परंतु थांबवले. या 5 धावांनी पुन्हा एकदा मॅच मध्ये प्रवेश होताना पाहिला जरूर मिळाला, परंतु त्यानंतर श्रीलेशने एक चांगला चेंडू टाकला जो कळला नव्हता, परंतु शेवटच्या क्षणी लेट करण्याचा प्रयत्नही राहिला. 15 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता अजूनही आहे, म्हणजे ही मॅच ऑन आहे, काही होऊ शकतं. या वेळेला टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय बॉल. पवित्र तर होता मोठा फटका खेळण्याचा तिकडे, परंतु इकडे ओव्हरथ्रो देखील होतोय. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न. ओ हो हो हो, एक एक धाव पहा क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते. लेग बाईच्या स्वरूपातील 2 धावा आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी 1 पाहिजे होती तिकडे 2 आल्यात, आणि या एक एक धावा नक्कीच महत्वाच्या असतात. क्रिकेटच्या खेळात कित्येक सामने एका धावेने जिंकले जातात, एका धावेने गमावले सुद्धा जातात. त्यामुळे या धावा खूप महत्वाच्या आहेत. काळ बदलला, काळानुरूप क्रिकेट बदललं, क्रिकेट खेळण्याची पद्धत बदलली, फॉर्मॅट बदलले. विविध स्पर्धांमध्ये जर पाहिलं तर मोठमोठी आयोजनं केली जाऊ लागली. युट्यूब नावाचं माध्यम आलं आणि त्यानंतर क्रिकेट अक्षरशः टेनिस क्रिकेट सुद्धा बदलून गेलं, घराघरामध्ये जाऊन पोहोचलं. अकूट टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण, बॉलला पाठवलं सीमारेषा पार, षटकार. मुंबई धमाका धमाके करायला लागली आहे, परंतु साकिब 11 विजयदुर्ग देखील कमी नाहीये. श्रीलेशला कमबॅक करावं लागेल. 13 मध्ये 23 मॅच रंगात आली आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर प्रयत्न करतायत विजयासाठीच. पुन्हा एकदा मात्र चांगला फटका येताना पाहिला मिळाला. स्क्वेअर लेगला जाईल. आशिष आलेत. एका धावेने समीकरण मात्र बदलताना पाहिला मिळत आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 22. बारा चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. मॅच बघता बघता रंगात आली आहे. विजयदुर्ग मॅच सोडणार नाहीये. साकिब 11, समीर दोबावकर आणि कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला सईद खान आणि कंपनी पाहायला मिळते. मुंबई धमाका, त्यांना रोखण्यासाठी कैफ आलेत. रत्नागिरीतील गोलंदाज आहेत, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. रोहित आणखी एक आक्रमण, या वेळेला देखील बॉल उडवला आणि पोहोचवला सुद्धा. 6 धावांसाठी षटकार.
बॅटरला 10 चेंडूमध्ये 16. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मुंबई धमाका दुसऱ्या बाजूला साकिब 11 विजय दुर्ग यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगली चुरशीची झाली आहे. यावेळेला मात्र नो बॉल घोषित केला जातोय. ओ हो, मागील मॅच मध्ये देखील नो बॉल की फॅक्टर राहिला होता आणि इकडे देखील नो बॉल येतोय. मोक्याच्या क्षणी या 2 धावा मात्र मिळतील. लेग बायची 1 धावही मिळेल. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 10 मध्ये 14 आणि यानंतर असेल फ्री हिट. दहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. विजय दुर्ग साकिब 11 प्रयत्न मात्र करणार आहेत मॅच साठी, परंतु मुंबई धमाका सुद्धा प्रयत्न करतायत. मॉर्कलला पण पाहतोय. राकेश मॉर्कल आणि नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर रोहित खरात. आक्रमण तर केलंय. हवाई हल्ला. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येत आहेत, परंतु इकडे कधी कधी गोलंदाजाच्या लक्षात राहत नाही, फलंदाजाच्या राहत नाही आणि क्षेत्ररक्षकाच्या देखील राहत नाही आणि कॉमेंटेटरच्या सुद्धा लक्षात राहत नाही की फ्री हिट होता म्हणून. आणि इकडे पाहायला मिळत आहे 2 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळाल्या. कॅच तर पकडली गेली, फ्री हिट असल्या कारणाने बचावले गेले. समीकरण मात्र पुन्हा बदलतंय. 9 चेंडू आणि 12. 9 चेंडू 12 धावा. चांगली गोलंदाजी करावी लागेल. काही डॉट बॉल टाकावे लागतील, काही विकेट घ्याव्या लागतील, परंतु दुसऱ्या बाजूला रोहित आणि राकेश मॉर्कल चांगली कामगिरी करतायत, परंतु कैफला देखील काही चांगले चेंडू टाकावेच लागतील. 9-12. हो वाह, एक चांगला बॉल या ठिकाणी प्रस्तुत केला. समीकरण पुन्हा बदलतंय. 8 मध्ये 12. 8 चेंडू बाकी आहेत. 12 धावांची आवश्यकता. हळूहळू मॅच रंगू लागली आहे. साकिब 11 विजय दुर्ग आणि दुसऱ्या बाजूला मुंबई धमाका KGM 72. दोन्ही बाजूला मुंबईतील खेळाडू जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु क्रिकेट रंगलंय. यावेळेला आक्रमण केलं आणि हा बॉल पाठवला अगदी सीमारेषेच्या पलीकडे. मॉर्कल यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल जरूर पाहायला मिळतोय. जाईल यष्टीरक्षकांकडे. कैफ थोडेसे नाराज पाहायला मिळाले, परंतु मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 6. अशाही परिस्थितीच्या मॅचेस या मैदानामध्ये रंगलेल्या आहेत आणि आता 6 चेंडू 6 धावा. मुंबई धमाकाला 6 करायच्या आहेत आणि साकिब 11 विजय दुर्गला 6 रोकायच्या आहेत. पाहूया काय होईल शेवटच्या ओव्हरमध्ये. डीजे 2 मिनिटं डीजे. cricket.in आमचा मुख्य व्यासपीठ तुम्हाला कव्हर करायचंय. मित्रांनो, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी हे पर्व 22वे आणि 22व्या पर्वामध्ये मालिका एव्हरेजची हिरो HF100 डिलक्स ही बाईक आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. कुलस्वामिनी कृषी विकास सेवा केंद्र कुणकेश्वर, सिजंटा कंपनीचे दर्जेदार अशी संजीविके कल्टार ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत. कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, बी बियाणे तसेच शेती उपयोगी अवजारे व सर्व प्रकारच्या खतांचे होलसेल व रिटेल विक्रेते म्हणून प्रसिद्ध असलेलं कुलस्वामिनी कृषी विकास सेवा केंद्र कुणकेश्वर चे प्रोप्रायटर मालक एकनाथ तेली साहेब यांचा सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेन आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ, गुणाजी तारी साहेब आणि त्याचबरोबर संपूर्ण मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे होतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. एकनाथ तेली साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या, ज्यांच्या माध्यमातून यावर्षी आपल्याला ही मालिका एव्हरेजची बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे. एक प्रसिद्ध उद्योजक एकनाथजी तेली साहेब आणि त्यांचा सन्मान इथे आमच्या मुख्य व्यासपीठावर आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने केला जातोय, अध्यक्षांच्या वतीने केला जातोय.
आपल्या कोकणातले हे सर्वच उद्योजक खूप चांगली भरारी घेत आहेत. एकनाथजी तेली साहेब यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर ही मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन इथे होतोय. आपलं मनपूर्वक आभार. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि पहिल्याच बॉलवर या ठिकाणी षटकार खेळत असताना रोहित खरात यांनी जबरदस्त स्ट्रोक खेळला आणि या मॅचला फिनिश करताना पाहायला मिळाले. मुंबई धमाका टीमने धमाका केलाय, परंतु शाकिब 11 विजयदुर्ग आपणही चांगले खेळलेले आहात. पुढल्या स्पर्धांसाठी शुभेच्छा आपल्याला देखील असतील, परंतु मॅच मुंबई धमाका टीमने जिंकले. अभिनंदन. एकनाथ तेली साहेब यांना एक सन्मान चिन्ह देखील इथे दिलं जात आहे. या स्पर्धेची आठवण त्यांच्या कुलस्वामिनी कृषी विकास सेवा केंद्रामध्ये नेहमीच राहील हीच अपेक्षा. धन्यवाद एकनाथ तेली साहेब. आपण एवढं मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी केलं. आता हे 22व्या वर्षात सहकार्य केलं. अपेक्षा आहे येणाऱ्या 50 वर्षापर्यंत हे सहकार्य असंच राहील. आपलं मनपूर्वक आभार. यानंतर आपण एक विशेष सन्मान इथे करतोय. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टननी यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील जाहीर केला जाईल. सन्मान आहे सिद्धांत शैलेश महाडिक यांचा. अंडर 14 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रिकेट संघात ज्याची निवड झाली होती. अंडर 16 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून ज्याची निवड झाली होती. अंडर 19 मध्ये